मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला एक प्रत्यक्ष जाहिरात घेऊन विषयाची निवड करायची कशी करायची त्या बाबतीत चर्चा करायची आहे. म्हणजे पवित्र पोर्टल 2022 मध्ये ज्या जाहिराती आलेल्या आहेत, त्या जाहिरातीवर आपल्याला आता डिस्कशन करायचं आहे. कारण या अगोदर आपण पीपीटीच्या द्वारे बरचसं डिस्कशन या विषयावर केलेलं आहे. एक चर्चा तुमच्यासोबत केलेली आहे. परंतु आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, त्यांची अजूनही बऱ्याचशा काही अडचणी आहेत. त्या मीडियम बाबतीत आहेत, विषय कसा निवडायचा त्या बाबतीत सुद्धा आहेत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण जाहिरात घेऊया आणि ती जाहिरात इथं मी शेअर करतो आणि त्या जाहिरातवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत, त्यांच्या बऱ्याचशा ज्या काही याच्याविषयीच्या अडचणी आहेत, त्या दूर होतील. चला तर मग एक जाहिरात मी इथं शेअर करतो आपल्या स्क्रीनवर. म्हणजे कशा प्रकारे जाहिरात असते आणि कशा प्रकारे सिलेक्शन होते, ते आता आपल्याला बघायचंय. बघा, पवित्र टीचर रिक्रुटमेंट हे विदाऊट इंटरव्ह्यूच आहे. विदाऊट इंटरव्ह्यू आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची ही जाहिरात आहे किंवा सिलेक्शन आहे असं आपण म्हणू. नंबर ऑफ पोस्ट सिलेक्शन दिलेलं आहे त्यांनी, कारण हे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आहे. आणि तुम्हाला माहित आहे की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये होते काय माहित आहे का, की तुमचं जर नाव लिस्ट मध्ये आलं तर तुमचं सिलेक्शन झालं असं गृहीत करायचं. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागते. तर याचा जो चार्ट आहे तो चार्ट इथं मी दिलेला आहे. बघा, सिरियल नंबर फर्स्ट कॉलम मध्ये असते, त्याच्यानंतर पोस्ट, सब्जेक्ट, टीचिंग मीडियम, त्यानंतर ऍड टाईप म्हणजे हे ऍडव्हर्टाइजमेंट कुठल्या टाईपची आहे ते इथं दिलेलं आहे. ऍडव्हर्टाइज पोस्ट दिलेले आहेत. नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल दिलेलं आहे आणि टॅट 2002 कट ऑफ मार्क्स सुद्धा त्यांचे दिलेले आहेत, की कुठपासून कुठपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांचं म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत आपलं त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे ते याच्यावरून आपल्याला स्पष्ट होते आहे. बघा, सिरियल नंबर 1 मध्ये ही जी पोस्ट आहे, अंडर ग्रॅज्युएट टीचर, अंडर ग्रॅज्युएट टीचर असं दिलेलं आहे त्यांनी. अंडर ग्रॅज्युएट टीचर, त्याच्यामध्ये स्टँडर्ड दिलेलं आहे 1 ते 4/5. म्हणजे याला असं गृहीत धरायचं आपण की ही जी शाळा आहे ही 1 ते 4 पर्यंत असेल किंवा 1 ते 5 पर्यंत असेल. म्हणजे जो गट आहे, वर्गाचा गट म्हणतो आपण, तो इथं त्यांनी दिलेला आहे 1 ते 4/5. म्हणजे एकतर हा जो वर्गाचा गट आहे हा 1 ते 4 पर्यंत असेल किंवा 1 ते 5 पर्यंत असेल. सब्जेक्ट ऑल म्हणजे अर्थातच हे जे आपले डीएड आहे, HSC डीएड, जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठीची ही जाहिरात आहे किंवा त्यांच्यासाठीचं हे सिलेक्शन आहे. त्यानंतर त्यांनी टीचिंग मीडियम म्हणजे तुम्हाला कोणत्या मीडियम मध्ये शिकवावं लागणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे जे आपले शिक्षक उमेदवार ज्यांचं डीएड इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं आहे तेच इथं पात्र आहेत. हे लक्षात घ्या, इथं व्यावसायिक क्वालिफिकेशन्स इंग्लिश मीडियम मध्ये पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ऍड टाईप म्हणजे हे जे आहे अनुदान प्राप्त आहे, ऍडेड आहे म्हणजे अनुदान प्राप्त आहे की अनएडेड आहे, म्हणजेच विना अनुदान आहे, हे इथं आपल्याला आता बघायचं आहे. तर इथं त्यांनी ऍडेड दिलेलं आहे म्हणजे हे अनुदान प्राप्त आहे. म्हणजेच याच्यावर तुम्हाला शिक्षण सेवकाचं जे मानधन आहे 16,000 रुपये ते मिळणार आहे 3 वर्षापर्यंत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि त्यानंतर तुम्ही तुमची जी सर्व्हिस आहे ती कंटिन्यू होते. कंटिन्यू झाल्यानंतर तसा ठराव घेतला जाते. ठराव घेतल्यानंतर मग तुमचं फुल टाइमचं अप्रूव्हल येते आणि तुम्हाला पूर्ण वेळ शिक्षक म्हणून गृहीत धरलं जाते. म्हणजे तुमचा जो पगार आहे तो पूर्ण तुम्हाला बेसिक नुसार मिळतो. ऍज पर बेसिक नुसार त्याच्यामध्ये एचआरए मिळते, डीए पण तुम्हाला मिळते. आणि ऍडव्हर्टाइज पोस्ट 44 पोस्ट आहेत त्यांनी इथं सिलेक्ट केलेल्या आहेत. त्यांचा स्कोअर सुद्धा दिलेला आहे इथं. तर ते वेगवेगळ्या स्कोअर शेवटच्या कॉलम मध्ये त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एक 2 नंबर आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे टीचर, 1 ते 4 किंवा 1 ते 5 असं दिलेलं आहे. ऑल सब्जेक्ट आहे. टीचिंग मीडियम त्यांनी मराठी दिलेलं आहे. बघा, म्हणजे मराठीमध्ये त्यांना शिकवायचं आहे. ऍडेड आहे म्हणजे गव्हर्नमेंट इथं हे आहे, ग्रँडेड आहे.
याच्या 137 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट टीचर मॅथमॅटिक्स सायन्स. बघा, मॅथमॅटिक्स सायन्स म्हणजे BSc ला गणित हा मेजर विषय पाहिजे आणि मायनर विषय हा सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स असला तरी चालतो, असा याचा अर्थ होतो. पण मेजर विषय मॅथमॅटिक्स हा 3 वर्षासाठी असायला पाहिजे. आणि सायन्स म्हणजे याच्यामध्ये जो काही येतो तो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर BSc ला मॅथमॅटिक्स पाहिजे आणि त्यासोबतच त्यांचं केमिस्ट्री किंवा फिजिक्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शिकवण्याचं जे माध्यम आहे ते मराठी आहे. हे ॲडेड आहे आणि नंबर ऑफ पोस्ट ज्या आहेत ह्या 20 इथं दिलेल्या आहेत आणि हे विदाऊट इंटरव्ह्यू असल्यामुळे डायरेक्ट सिलेक्शन. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये डी जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत बघितलेलं आहे. HSC डी ज्यांचं झालेलं आहे ते कुठं पात्र असतात, त्यांचं मीडियम शिकवण्याचं कसं दिलेलं असते त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तसंच जे काही ग्रॅज्युएट आहेत म्हणजे पदवी झालेले आहेत त्या शिक्षक उमेदवारांचा इथं मॅथमॅटिक्स सायन्स हा विषय दिलेला आहे. मॅथमॅटिक्स सायन्स म्हणजे BSc ला आपल्याला 3 वर्षाला गणित त्याला मेजर विषय असं म्हणतो आपण तो आणि सायन्स हा त्याच्यामधला मायनर भाग आहे. मग फिजिक्स किंवा ती केमिस्ट्री त्यांचं असायला पाहिजे आणि ॲडेड म्हणजे अनुदान प्राप्त ही संस्था आहे. त्यामुळे इथेही सुद्धा शिक्षण सेवक 3 वर्ष आणि त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण त्यांना वेतन मिळते. अशा प्रकारे आपण मित्र या जाहिरातीवर चर्चा केलेली आहे. आणखी आपण काही जाहिराती घेणार आहे. प्रत्येकाचं शंकेचं निरसन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून आपण कुठल्याही प्रकारे कुठेही अशी घाई न करता शांततेने याच्यावर थिंकिंग करा, विचार करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये टाका. जरूर एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रश्नाचे आपण उत्तर देण्याचे मला जेवढं माहित आहे तेवढे मी प्रयत्न करणार आहे. तर आता मी इथं थांबतो. धन्यवाद.